आज नगर जिल्हा सर्व बार असोसिएशनच्या वतीनं सर्व वकील संघटनेच्या पुढाकारातनं आज भव्यदिव्य एक निषेध मोर्चा नगर जिल्हा न्यायालय ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आज काढण्यात आला होता. त्याला आम्ही सहभागी होऊन त्याला पाठिंबा दिलेला आहे. त्यांच्या सर्व मागण्यांना देखील पाठिंबा दिलेला आहे. आणि खरं तर आपल्याला नगर जिल्ह्याला ज्ञात आहे की एक वेगळी दुर्दैवी घटना की आढाव दाम्पत्य हे एक वकील होते. राहुरी तालुक्यातील एक नामवंत वकील म्हणून त्यांचं एक वेगळं नावलौकिक देखील त्यांनी स्वतःच्या कामातून निर्माण केलं होतं आणि त्यांचं अपहरण करून एक निर्घृण हत्या करण्यात आली. आणि त्याला निषेध म्हणून खरं तर सर्व बार असोसिएशनच्या वतीनं तो मोर्चा काढण्यात आला होता. आणि त्यांच्या ज्या मागण्या आहेत की ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट उज्ज्वल निकम साहेबांची देखील नियुक्ती झाली पाहिजे अशी एक मागणी आहे. त्या सर्व संघटनेला जे काही आज गुन्हा घडलेला आहेत, एक वेगळी संघटनेमध्ये काम करणारी ते लोक होती, तर त्यांच्यावरती हिस्ट्री शीटर म्हणून खरं तर पोलिसांकडे रेकॉर्ड देखील आहे. मग त्यांचा योग्य वेळी उपाययोजना न झाल्यामुळं, प्रतिबंधक कारवाई न झाल्यामुळे खरं तर आज या घटनेला सर्वच वकील संघटना असतील, वकील पदाधिकारी असतील, हे सामोरे जात आहेत. त्यामुळे अशा लोकांवरती योग्य वेळी की काही कारवाया होणं गरजेचं आहे. आणि म्हणून ह्यांच्यावर देखील तशी खरं तर कारवाई झाली असती तर आज आढाव दाम्पत्याचं घटना घडली नसती. पण आज कुठेतरी पुन्हा अशा घटना होणार नाही म्हणून यांच्यावरती वेगळी कारवाई पोलीस प्रशासनाने खरं तर काही कारवाई करणं गरजेचं आहे की ज्यातनं जिल्ह्याच्या गुन्हेगारीवरती एक वेगळा संदेश जाईल की त्या लोकांना जर काही गोष्टी असतात की कायद्याला धरून नसतात, पण ज्यावेळेला काही अतिप्रसंग होतो तर त्यावेळेला काहीतरी वेगळ्या पोलिसांनी देखील उपाययोजना करणं गरजेचं आहे. तसा काळ आज आलेला आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे पोलिसांनी तशा दिशेनं खरं तर काही गुन्हेगारांच्या बाबतीमध्ये निर्णय घेणं गरजेचं आहे अशी देखील आम्ही तोंडी मागणी मांडलेली आहे. आणि याच्यामध्ये खरं तर आज आपण पाहतो की या सगळ्या घटनेचा निषेध आम्ही केलाच आहे. पण याचा खरं तर वकील प्रोटेक्शन ॲक्ट असेल, मोका अंतर्गत कारवाई असेल, याच्या शासनाकडे देखील आम्ही पाठपुरावा करणार आहोत.